कंबाळ अवस्थेत सैफ अली खानला एका रिक्षातनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। खरं तर सैफ अली खानकडे अनेक आलिशान गाड्यांचा ताफा असून सुद्धा रिक्षातनं त्याला हॉस्पिटलमध्ये का नेलं, पाहूया याविषयीचा रिपोर्ट। चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेलं होतं। तिकडे सैफवरती शस्त्रक्रिया करण्यात आली। शस्त्रक्रिया करून सैफच्या पाठीत अडकलेला चाकू काढण्यात आला। मात्र सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये रिक्षातून का नेण्यात आलं असा प्रश्न निर्माण झाला। कारण सैफ अली खानकडे अनेक लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे। मर्सिडीज बेन्झ एस क्लास, ऑडी Q7, लँड रोवर डिफेंडर, रेंज रोवर आणि फोर्ड मस्टँग सारख्या महागड्या कार्स आहेत। मात्र या कार्सचा वापर का करण्यात आला नाही ते आता पाहूया। सैफच्या कार बेसमेंटमधून काढायला वेळ लागला असता। ॲम्ब्युलन्सची वाट पाहण्या इतका वेळ त्यांच्याकडे नव्हता। त्यामुळेच त्याच रिक्षाने सैफला लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मुझे ये बात का बिल्कुल ये पता नहीं था कि सैफ अली खान मेरे बैठे हुए। जब वो खड़े, हाँ, जब वो बैठा गाड़ी खड़ा किया हूँ तो गार्ड को बुलाया गया, तो फिर वो बोले उतर, हाँ बुला के, तो गार्ड आया, बोला फटाक से स्टाफ को बुलाओ, मैं सैफ अली खान हूँ, फटाक से की जख्म लगा। तब फिर फटाक से स्ट्रेचर वगैरह लेके आए, तब मुझे पता चला कि सैफ अली खान है। महागड्या कारच्या ताफ्यातील कोणतीही कार बेसमेंटमधून काढून हॉस्पिटलमध्ये जायला वेळ लागला असता आणि हल्ल्यानंतर वेळीच उपचार मिळणं अत्यावश्यक असल्याने सैफ अली खानला रिक्षामधून नेण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।